आजच्या या व्हिडिओमध्ये दोन चलातील रेषीय समीकरण लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स ऍप्लिकेशन ऑफ दॅट लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणांचं उपयोजन हाऊ टू सॉल्व दी वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरण कशी सोडवायची ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत। आता यातला पहिला जो भाग आहे तो यामध्ये आपण विभाग पाडूया। जी उदाहरणं संख्येसंबंधी आहेत, संख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, म्हणजे जसे की आपण म्हणतो समसंख्या विषम संख्या, संख्येचे जसे प्रकार आहेत, इव्हन नंबर ऑड नंबर आहे, फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहे, 2 डिजिट नंबर आहे, दोन अंकी संख्या आहे किंवा 3 डिजिट नंबर आहे, 3 अंकी संख्या आहे, अशा या प्रकारची जी उदाहरणं आहेत ती अशा प्रकारची उदाहरणं आपण संख्येसंबंधी असणारे जे प्रश्न आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामध्ये प्रॅक्टिस सेट तुमचा जो आहे तो प्रॅक्टिस सेट 1.5 आणि त्यातलं एक्झाम्पल नंबर आहे तर पहिलंच एक्झाम्पल आहे। आता तुमच्याकडे थोडंसं पुस्तक पाहिजे, पुस्तकामध्ये उदाहरण लिहून घ्यायला पाहिजे। काय बघा, 2 numbers differ by 3, दोन संख्या आहेत की त्या दोन संख्या मधला फरक जो आहे तो 3चा आहे। या विधानावरून तुम्हाला काय बोध झाला? व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम दिस स्टेटमेंट? या विधानावरून तुम्हाला काय समजलं? काय नाही सर, 2 numbers differ by 3, दोन संख्येतला फरक 3 आहे। नाही, त्याचं विश्लेषण करता येणं गरजेचं आहे। इन ऑर्डर टू सॉल्व दी वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला त्याचं विश्लेषण करता येणं गरजेचं आहे शब्दांचं। 2 numbers differ by 3 म्हणजे दोन संख्येतला फरक 3 आहे। आता साधं उदाहरण घेऊया। दोन विद्यार्थी, एक अभय आणि दुसरा आहे सोमेश। अभय आणि सोमेश या दोघांच्या वजनातला फरक 10 किलो आहे। काय समजलं तुम्हाला? हा, बरोबर आहे। एक गोष्ट पहिली लक्षात आली की ह्यातला अभय आणि सोमेश या दोघांपैकी एक जणाचं वजन जास्त असणार आहे, म्हणजे एक जण मोठा असणार आहे। इथं सुद्धा 2 numbers differ by 3, दोन संख्येतला फरक 3 आहे, याचा अर्थ एक संख्या मोठी असणार आहे आणि एक संख्या लहान असणार आहे। मोठी असेल तर ती कितीनं मोठी असणार आहे? 3 ने मोठी असणार आहे, बरोबर आहे। आणि लहान असेल तर ती लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीनं लहान असणार आहे? 3 ने लहान असणार आहे। म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं दोन संख्या घ्याव्या लागतील। मग काय करूया तर पहिली लेट, समजा ग्रेटर नंबर इक्वल टू एक्स। समजा मोठी संख्या आपण काय करूया, मोठी संख्या बरोबर काय आहे? एक्स आहे। आणि स्मॉलर नंबर इक्वल टू वाय। आणि लहान संख्या बरोबर काय करूया? लहान संख्या बरोबर काय करूया? वाय करूया। चला ठीक आहे। दोन व्हेरिएबल तर मानणं गरजेचं आहे का? दिस इज द लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल। दोन चलातलं रेषीय समीकरण आहे, म्हणजे मला दोन चल तरी घ्यावी लागणार आहे। एक मोठ्या संख्येसाठी चल घेतलं, एक लहान संख्येसाठी चल घेतलं। आता पहिलं, दुसरी गोष्ट काय, कन्वर्ट दिस स्टेटमेंट इन अ मॅथेमॅटिकल फॉर्म, म्हणजे त्या दिलेल्या शाब्दिक शब्दाचं म्हणजे विधानाचं प्रथम गणिती रूपांतर करून घ्यायचं। आणि ते गणिती रूपांतर करून घेण्यासाठी पहिली कंडिशन दिलेली आहे तुम्हाला। मग यामध्ये पहिली कंडिशन काय आहे? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन। मी आता असं लिहितो, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार। काय म्हणूया इथं? पहिल्या अटीनुसार।
काय पहिली अट दिली बाळा, दोन कंडिशन दिलेली आहे तिथं. पहिली कंडिशन आहे 2 नंबर डिफर बाय 3, म्हणजे दोन संख्येतला फरक 3 आहे. म्हणजे याचा अर्थ फरक म्हणजे काय हो, फरक काढताना कोणती बेरीज क्रिया करायला लागते, बरोबर आहे, वजाबाकीची क्रिया करायला लागते. मग कोणातून कोणती संख्या, आता फरक जो आहे तो धन दिलाय, याचा अर्थ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली पाहिजे. मोठी संख्या कोणती एक्स आहे, त्यातून लहान संख्या काय केली पाहिजे, वजा केली पाहिजे. फरक घ्यायचा आहे म्हणजे काय केली पाहिजे, वजाबाकी घेतली जाते. कितीचा फरक आहे, 3चा. ह्याला इक्वेशन नंबर 1 मानूया. पहिलं इक्वेशन, पहिल्या कंडिशनवरून पहिलं इक्वेशन मिळालं. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन आपण अजून बघितलेली नाही. सेकंड कंडिशन काय आहे बघूया. दुसऱ्या अटीनुसार काय आहे दुसरी अट, दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय दिली बघूया. दुसरी अट काय दिली, the sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. याचा अर्थ बघा बघू. the sum of twice म्हणजे दुप्पट, कुणाची, स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या कोणते, वाय आहे, म्हणून तिची दुप्पट याचा अर्थ आपणाला ह्याला 2 ने गुणावं लागेल. and thrice the greater number, आता मोठ्या संख्येची तिप्पट, मोठी संख्या म्हणजे याचा अर्थ मोठी संख्येची तिप्पट. मोठी संख्या कोणती, एक्स, त्याची तिप्पट म्हणजे झालं 3x. सम म्हणजे बेरीज किती आहे, 19 आहे. किती आहे, 19. हे दुसरं इक्वेशन मिळालं. आता बघूया, पहिलं यामध्ये दिलेलं कंडिशन जे असतील त्या दिलेल्या कंडिशनचं मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये पहिलं 2 व्हेरिएबल घ्यावे लागतील, मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, आणि जी इक्वेशन सॉल्व्ह होती ते तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवा. अगदी ग्राफिकल मेथड वापरली, अल्जेब्रिक मेथड वापरली किंवा बाय क्रॅमर्स रूलनं जरी सोडवलं तरी चालेल. इथून पुढचा जो भाग आहे तो त्याला बंधन नाही की तुम्ही बैजिक क्रियेनं सोडवलं पाहिजे. पण आता शक्यतो आपण इथं बैजिक क्रियेचा अल्जेब्रिक मेथडच वापरूया. यामध्ये आता एक व्हेरिएबल आपल्याला इलिमिनेट करावं लागेल. आता कुणाला इलिमिनेट करायचं, बरोबर आहे, कुणाला, वायला. बरेच विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघत बोलले वायला इलिमिनेट करायचं. म्हणजे त्यांच्या लक्षात आहे वायला काय इलिमिनेट करायचं, तर एकाला प्लस साइन आहे आणि एकाला मायनस साइन आहे. म्हणजे या दोन इक्वेशनची मी काय करायला लागेल, बरोबर आहे, काय करायला लागेल, ऍडिशन करायला. आता ऍडिशन जर करायचे असेल आणि हे इलिमिनेट जर करायचं असेल तर कोइफिशियंट इक्वल पाहिजे. मग इक्वल कोइफिशियंट आहेत का, याचा कोइफिशियंट इथं 2 आहे, इथं याचा कोइफिशियंट 1 आहे. म्हणजे याचा अर्थ मला इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 2 इंटू इक्वेशन नंबर 1 म्हणजे पहिल्या समीकरणाला 2 ने गुणावं लागेल. 2 कंसात x वजा y बरोबर 3. म्हणजे हे पहिलं समीकरण आहे, त्याचं थोडंसं रूपांतर करून घ्यावं लागेल. म्हणजे काय इक्वेशन आलं आपलं, तर 2x मायनस 2y इक्वल टू 2 इंटू 3 म्हणजे 6. त्याला क्रमांक देऊया 3. बरोबर आहे. आता विचारात घेताना कोणती इक्वेशन घ्यायची, सेकंड आणि थर्ड, दुसरा आणि तिसरं विचारात घ्यावं. का, तर इथं वायचा कोएफिशियंट 2 झाला, इथंही वायचा कोएफिशियंट 2 झाला. बट signs of both these two terms are different. That's why we have to take the addition of both these two equation. म्हणजे या दोन्ही चलाचं, दोन्ही समीकरणामध्ये दोन्ही चलाचे चिन्ह वेगवेगळे असल्यामुळे या दोन समीकरणांची आपल्याला काय करायला लागेल, बेरीज करायला लागेल. सो वी राईट हिअर इक्वेशन. इक्वेशन म्हणजे काय माहिती आहे मराठीवाले, समीकरण. कोणतं समीकरण, 2 अधिक 3, दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणाची बेरीज. दुसरं समीकरण आहे 3x अधिक 2y बरोबर 19. इथं दुसरं आहे 2x वजा 2y बरोबर किती आलंय 6. यांची बेरीज करतोय आपण. बघूया बेरीज काय आहे. आता 3x, आता बेरीज करतो म्हणजे साइन चेंज करण्याची आवश्यकता नाही. इथं वजा बाकी असते तर साइन चेंज करायला लागले असते. 3x अधिक 2x म्हणजे किती येणार आहे तुमचं, बरोबर आहे 5x आलं. प्लस 2y ला मायनस 2y कॅन्सल झालं. 19 आणि 6 यांची बेरीज किती येईल, तर 25 बरोबर आहे. सो x इक्वल टू 25, 5 मल्टिप्लायर आहे, इकडे आल्यानंतर डिवायडर
जे कसं आहे 5 गुणाकार 5 न x ला गुणलेलं आहे, उजव्या बाजूला आणलं भागावं लागेल म्हणजे x बरोबर किती आलं 5 आलं. बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागेल. सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 5 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये भरूया? आता y ला प्लस साइन तिथं भरलं तरी चालेल, मी इथं भरून दाखवतो तुम्हाला. इथं जरी y ला मायनस साइन असलं तरी ह्यात क्रिया कमी करावी लागते. इथं काय करूया? इन इक्वेशन 1 म्हणजे x बरोबर 5 ही किंमत समीकरण कोणत्या समीकरणात 1 मध्ये भरू, 1 मध्ये भरू. बघूया. x मायनस वाय इक्वल टू 3 हे पहिलं इक्वेशन आहे. x ची व्हॅल्यू किती आहे? सॉरी, y ची व्हॅल्यू किती आली? x ची व्हॅल्यू किती आली? 5. 5 वजा y बरोबर किती आहे? 3. आता ज्याची किंमत काढायची त्याला प्लस साइन पाहिजे, म्हणून हे मायनस वाय आहे ते राईट साइडला घेऊया म्हणजे प्लस वाय होईल. म्हणजेच काय झालं? 5 प्लस 3 आहे ते काय झालं? मायनस 3 इक्वल टू वाय. 5 मायनस 3 म्हणजे काय झालं? हे कळलं? हे 3 इथं आलं म्हणजे इथं मायनस होणार आणि हे मायनस आहे इकडे आल्यावर 3च्या जागी गेल्यावर प्लस होणार. 5 मायनस 3 किती आलं? 2 इक्वल टू वाय. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटेल की माझं एक्झाम्पल सॉल्व्ह झालं. नाही, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या तर शेवटी हे वर्ड प्रॉब्लेम आहेत आणि वर्ड प्रॉब्लेमचे आन्सर शेवटी आपण जसं लिहितो की पत्र लिहिल्यानंतर पत्रातला एक मायनेतला भाग येतो. पत्राचा समारोप करताना कसा करावा लागतो? आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी, आपला आज्ञाधारक, बरोबर आहे, असं काहीतरी लिहावं लागतं शेवटी. तसं इथं सुद्धा शाब्दिक उदाहरणाचं उत्तर लिहिताना शेवटी पहिलीची स्टेटमेंट वापरली तीच स्टेटमेंट वापरायची. म्हणजे सो ग्रेटर नंबर मी असं लिहितो. मोठी संख्या कोणती असणार आहे? मोठी संख्या बरोबर x बरोबर किती आली? 5. आणि स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्या बरोबर y बरोबर किती आली? 2. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. 2 व्हेरिएबल घ्यावे लागतील. जे शोधायचे ते 2 व्हेरिएबल घ्या. कंडिशन वरून 2 इक्वेशन मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये मांडून घ्या त्या कंडिशन आणि परत येणारी इक्वेशन कोणत्याही पद्धतीने सोडवा. मी अल्जेब्रिक मेथडने सोडवलेली आहे. अशा रीतीने 1.5 मधलं पहिलं एक्झाम्पल झालेलं आहे. आता याच पद्धतीचं इक्वेशन जर द्यायचं म्हणलं तर मी तोंडी सांगतो, तुम्ही लिहून घेतलं तरी चालण्यासारखं आहे. सांगू? तोंडी म्हणजे मी सांगतो आणि तुम्ही लिहून घ्या किंवा आपण तेच उदाहरण घेतो. मला फक्त इथं लिहावं लागेल ते उदाहरण तुम्हाला. आता अच्छा ठीक आहे, असो मी पुस्तकातले उदाहरण घेतो तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी परत ग्रुपवर पाठवली जातील. आता याच्यानंतरचं प्रॅक्टिस सेट मधलं उदाहरण आहे ते 1.5 मधलं एक्झाम्पल नंबर आहे ते 4. चौथं एक्झाम्पल. ते चौथं एक्झाम्पल काय आहे बघूया. काय सांगितले चौथ्या एक्झाम्पल मध्ये? द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन is 4 more than twice its numerator. त्याचं मराठी रूपांतर काय बघा. एका अपूर्णांकाचा छेद, डिनॉमिनेटर म्हणजे काय? छेद, हा त्याच्या अंशाच्या दुपटीपेक्षा 4 न जास्त आहे. मोर दॅन 4 न मोठा आहे. बरोबर आहे. पुढं डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. त्या अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या 12 पट होतो. केव्हा? इफ वी reduces the both of these numerator and denominator by 6. म्हणजे त्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद हा दोन्हीही गोष्टी 6 न कमी केल्या की छेद हा अंशाच्या 12 पट होतोय. देन फाइंड दी फ्रॅक्शन. तर तो फ्रॅक्शन काढा म्हणून सांगितलंय. एक्झाम्पल चौथा आहे बघा.
मग आता कोणताही फ्रॅक्शन घेतला, मी इथं घेतलं 5/7, इथं ह्याला काय म्हटलं जातं, न्यूमरेटर म्हणजे अंश, बरोबर आहे, आणि ह्याला काय म्हटलं जातं, डिनॉमिनेटर म्हणजे याला काय म्हटलं जातं, छेद म्हटलं जातं, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाला दोन स्थानं असतात, एक न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. म्हणून तो अपूर्णांक जर व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये मांडायचा असेल तर मला दोन व्हेरिएबल घ्यावे लागतील. लेट समजा न्यूमरेटर किती समजलं आपण, x, म्हणजे अंश काय आहे, अंश बरोबर x, आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद बरोबर काय आहे, y. छेद किती वाढला आपण, y म्हणा. आता बघूया इथं मग सोल्व दी फ्रॅक्शन, म्हणजे तो फ्रॅक्शन काय असणार आहे. म्हणून तो अपूर्णांक बघा, अंश कुठं असतो, बरोबर आहे, रेषेच्या वर कोणता x आणि छेदस्थानी y, म्हणजे तो अपूर्णांक पहिला तयार करून घेतला मी. आता याच्यानंतर पहिली कंडिशन दिलेली, काय कंडिशन दिली, परत उदाहरण वाचा, कारण उदाहरणातला बारकावे किंवा विधानाचं विश्लेषण करायचं असेल तर एकच गोष्ट आपल्याला वारंवार वाचणं गरजेचं आहे. मग आता काय दिलेले बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर, म्हणजे एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने जास्त आहे. मग ही कंडिशन दिलेली आहे, ती तुम्हाला पहिली कंडिशन दिली, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिली अट दिलेली. म्हणून बघा पहिल्या अटीनुसार काय सांगितलंय, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. आता डिनॉमिनेटर कोणता आहे बघा, याचा डिनॉमिनेटर y हा 4 more than twice its न्यूमरेटर. न्यूमरेटर कोणता आहे, x, त्याचा ट्वाइस म्हणजे त्याची दुप्पट, ह्याच्या दुप्पटीपेक्षा y मोठं आहे, कितीनं, 4 न मोठं आहे, म्हणजे हे y मोठं आहे, 2x लहान आहे. मग मला हे दोन्ही जर समान करायचं असेल, मला जर इथं दोन्ही समान करायचं असेल तर हे 4 न मोठं आहे, म्हणजे हे 4 न कमी, याचा अर्थ यामध्ये मला 4 काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. मग आता काय इक्वेशन तयार होईल बघा, हा 2x, y इकडे घ्या, 4 इकडे घ्या, म्हणजेच काय येणार आहे तर, किंवा -2x असं करा, -2x प्लस y इक्वल टू 4. साइन चेंज करा, काय येणार आहे, साइन चेंज करून ह्याचं मायनस आहे त्याचं प्लस होईल, 2x इथं प्लस आहे त्याचं मायनस होईल, इथं सुद्धा प्लस आहे त्याचं मायनस होईल, आणि हे इक्वेशन आपल्याला पहिलं मिळेल, म्हणजे 2x - y इक्वल टू -4, हे पहिलं इक्वेशन मिळालं. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, म्हणजे दुसऱ्या अटीनुसार काय दुसऱ्या अटीनुसार सांगितलंय बघा, दुसरी अट दिलेली बाळांनो, काय दिले, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, म्हणजे छेद हा अंशाच्या 12 पट बनतो. कधी, when कधी, we reduces both numerator and denominator by 6, म्हणजे जेव्हा आपण अंश आणि छेद दोन्हीही 6 ने कमी करतो तेव्हा छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे याचा अर्थ अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार बघूया दुसरी अट काय आहे, डिनॉमिनेटर आहे y, न्यूमरेटर आहे x. आता हे दोन्ही रेड्यूस केले, रेड्यूस करणं म्हणजे कमी करणं, कितीनं कमी करणं, 6, म्हणजे यातून 6 कमी केले, यातूनही 6 कमी केले, तर हा जो डिनॉमिनेटर बनतोय नवीन 6 न कमी केल्यानंतर,
जो डिनॉमिनेटर बनतोय तो न्यूमरेटरच्या म्हणजे न्यूमरेटर सुद्धा 6 कमी केल्यानंतर जो न्यूमरेटर तयार होतोय त्याच्या 12 पट होतो. म्हणजे याला 12 गुणलं तर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर कसे होतात इक्वल होतात. समजलं. मग आता बघूया काय आलं. सो y मायनस 6 इक्वल टू 12 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 12x मायनस 72. आता 12x इकडे घेतलं म्हणजे काय झालं मायनस 12x प्लस y इक्वल टू मायनस 72 आणि मायनस 6 आहे ते झालं प्लस 6. बघा आता काय झालं मायनस 12x प्लस y. आता या दोघांची साइन आहेत ते अपोजिट आहेत वेगवेगळे आहेत म्हणजे वजाबाकी करायला लागेल. 72 मधून 6 गेले म्हणजे वजा 66 आलं. आता साइन चेंज करून घ्या. काय आलं बघा बघू. इथं मायनसचं प्लस झालं, इथं प्लसचं काय झालं मायनस झालं आणि इथं मायनसचं सुद्धा काय झालं प्लस झालं. साइन चेंज केली हे इक्वेशन मिळालं दुसरं. आता हे इक्वेशन आहे पहिलं. आता काय करावं लागेल बघा. इथं वायचा कोएफिशियंट 1 आहे, इथं सुद्धा वायचा कोएफिशियंट 1 आहे, इथं वायला मायनस साइन आहे, इथंही वायला मायनस साइन आहे. म्हणजे दोघांचे इक्वल कोएफिशियंट आणि इक्वल साइन आहे. मग अशा करत असताना मल्टिप्लाय तर करावंच लागणार नाही. इक्वल साइन असल्यामुळं आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. आता सबट्रॅक्शन करत असताना कुणातून कुठलं सबट्रॅक्ट करायचं पहिल्यातून दुसरं का दुसऱ्यातून पहिलं. आता आपण इलिमिनेट करणार आहे वाय घालवणार आहे. मग राहणार आहे कोण बरोबर आहे कोण राहणार आहे एक्स राहणार आहे. मग एक्सचा कोएफिशियंट मोठा कशात आहे दुसऱ्यात आहे म्हणून दुसऱ्यातून पहिलं सबट्रॅक्ट करूया. सो इक्वेशन नंबर समीकरण क्रमांक 2 वजा 1 म्हणजेच काय आलं 12x वजा y बरोबर 66 आणि 2x वजा y बरोबर वजा 4. वजा बाकी करतोय म्हणजे मला इथं साइन चेंज करायला जागा सोडली पाहिजे. इथं प्लस आहे इथं मायनस येईल, इथं मायनस आहे इथं प्लस येईल, इथंही मायनस आहे इथं प्लस येईल. 12x मायनस 2x म्हणजे काय आलं बरोबर आहे 10x येणार आहे. y इलिमिनेट होणार आहे y कॅन्सल होईल. 66 वजा 4 होतं पण ते अधिक झाले म्हणजे किती झालं 70. म्हणजे x बरोबर 70 भागिले 10 म्हणजेच x बरोबर किती आलं बरोबर आहे x बरोबर किती आलं 7. आता काय करूया x ची किंमत सबस्टिट्यूट करूया. कुठे सबस्टिट्यूट करूया हे लहान इक्वेशन आहे जरा ह्यात सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 7 in equation 1 म्हणजे x बरोबर 7 ही किंमत समीकरण कुठल्या समीकरणात 1 मध्ये भरू. समीकरण 1 मध्ये भरू बरोबर आहे. आता पहिलं समीकरण आहे 2x मायनस वाय इक्वल टू -4 आहे. आता त्यात x ची किंमत भरली म्हणजे 2 into 7 मायनस वाय इक्वल टू -4. 2 into 7 किती आलं 14 मायनस वाय इक्वल टू -4 -4 इथे इकडे आलं काय होईल बघा +4 होईल. म्हणजे 14 + 4 हे -y आहे. आता मी असं काय केलं तर -y आपल्याला ज्याची किंमत काढायची त्याला निगेटिव्ह साइन नको पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून -y इथे इकडे आलं काय झालं +y झालं. 14 + 4 म्हणजे 18 आलं. 18 बरोबर y मीन्स y इक्वल टू 18 बरोबर आहे. सो दी फ्रॅक्शन म्हणजे तो अपूर्णांक कोणता झाला बघूया. तो अपूर्णांक बरोबर x अपॉन y हे फ्रॅक्शन इथं तयार झाला होता आपला. आता x ची व्हॅल्यू आपल्याला 7 अपॉन y ची व्हॅल्यू आहे 18 7/18. अशा रीतीने तुम्ही तो फ्रॅक्शन शोधू शकता. आता तदनंतर बाळांनो प्रॅक्टिस सेट मध्ये 2च एक्झाम्पल आहेत. मलाही जादाची उदाहरणं घ्यावी असं वाटत होतं परंतु काही कारणाने घेता येत नाही. पण आपण जर प्रॉब्लेम सेट मधला 7वा क्वेश्चन बघितला. आता मी समजावून देतो इथं 7वा क्वेश्चन प्रॉब्लेम सेट मधला 7व्या क्वेश्चन मध्ये पहिलाच क्वेश्चन दिलेला आहे तो पण बघूया. हे तुम्ही लिहून घेणारच आहात हे गृहीत करतो. आता प्रॉब्लेम सेट कडे जाऊया. प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 7
प्रॉब्लेम शीट मधला क्वेश्चन नंबर 7 त्यातलं एक्झाम्पल नंबर 1. आता हे ऍक्टिव्हिटी दिली बाळा तुम्हाला. काय बघा, a 2-digit number and the number with digits interchanged add up to 143. बघा, a 2-digit number and a number obtained by interchanging the digits or the number with digits interchanged add up to 143. याचा अर्थ काय बघा, एक 2 अंकी संख्या समजा असं गृहीत धरा की ती 2 अंकी संख्या 27 आहे, बरोबर आहे. आणि डिजिट्स इंटरचेंज करून मिळणारी संख्या म्हणजे डिजिट्स इंटरचेंज झालं म्हणजे 7 आलं 2च्या ठिकाणी, म्हणजे 4 आणि 2 गेलं 7च्या ठिकाणी, म्हणजे कुठला आला 72. ह्या अशा 2 संख्यांची बेरीज किती येते, 143 येते. किती येते, 143 येते. बघा, in the given number the digits in units place is 3 more than the digit in the tens place. बघा, प्रत्येक संख्येला 2 स्थानं असतात. 2 स्थानं कोणती, प्रत्येक 2 अंकी संख्येमध्ये 2 स्थानं येणार आहेत. एक टेन्स प्लेस म्हणजे दशक स्थान, दुसरं युनिट प्लेस म्हणजे एकक स्थान येणार आहे. मग आता इथं काय सांगितलंय, त्या दोन्ही संख्या ज्या एकक आणि दशक स्थानच्या ज्या संख्या आहेत त्या 2 संख्येमधला सहसंबंध दिलेला आहे. बघा, इन दी गिव्हन नंबर द डिजिट इन युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानी असणारी जी अंक आहे तो अंक म्हणजे त्या 2 अंकी संख्येतल्या एकक स्थानी असणारा जो अंक आहे तो दशक स्थानी असणाऱ्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे. 3 ने कसा आहे, मोठा आहे, बरोबर आहे. फाइंड दी ओरिजिनल नंबर. तर इंटरचेंज करू नको, ओरिजिनल म्हणजे मूळची जी 2 अंकी संख्या आहे ती आपल्याला शोधायला सांगितली. पण आता तिथं काय सांगितलंय, पुस्तक तुमच्या पुढे आहेत, बरोबर आहे. पुस्तकात लिहून घ्या, अगोदर पुस्तकात लिहून घ्या आणि नंतर मग तो तुम्ही वहीत लिहून घेतलं तरी चालण्यासारखे. बघा काय सांगितलंय, लेट द डिजिट इन युनिट प्लेस म्हणजे युनिट प्लेसचा डिजिट काय सांगितलं, कारण प्रत्येक 2 डिजिट नंबर जर घेतला बाळांनो तर 2 डिजिट नंबरला 2 प्लेस येणार आहेत. म्हणजे कुठला घ्या, आपलं 53 घेतला तर हा आला युनिट प्लेसचा म्हणजे एकक स्थान आलं आणि हे काय आलं टेन्स प्लेस म्हणजे दशक स्थान आलं, बरोबर आहे. येतं म्हणून हे दोन्ही अंक वेगवेगळे म्हणजे याचा अर्थ ह्या दोन्ही वेगवेगळ्या अंकांना आपण काय करावं लागेल, 2 वेगवेगळे व्हेरिएबल मानावं. तशी त्यांनी ती 2 व्हेरिएबल मांडले. काय मांडले बघा, युनिट प्लेस लेट दी डिजिट, मी थोडक्यात लिहितो बघा, मराठीवाले परत म्हणतील आमच्यासाठी काही लिहिलं नाही. युनिट प्लेस काय मांडलेले बघा, युनिट प्लेसचा डिजिट एक्स मांडलाय म्हणजे एकक स्थानचा अंक जो आहे एकक स्थान काय मांडले, एक्स मांडलेले. पुढं जो आहे आणि दी डिजिट आहे टेन्स प्लेस म्हणजे दशक स्थान जे आहे दशक, तो काय मांडलेला आहे, वाय मांडलेला. तुम्ही म्हणणार सर याच्यावर 2 संख्या कशा, 2 अंकी संख्या कशी तयार होईल, थोडंसं याचं विश्लेषण बघूया. आपण इथं 53 हा नंबर घेतला होता. 53 प्लेस व्हॅल्यू जर आपण बघितली म्हणजे आपल्याला माहिती आहे स्थानिक किंमत काढायला आता 5वी मध्ये शिकलो होतो. हे युनिट प्लेसला आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू 3 असणार आहे. पण हे 10 प्लेसला आहे म्हणजे ह्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 50 होणार आहे. 50 अधिक 3 बरोबर 53. आपण म्हणत होतो ना एक्सपान्शन फॉर्म ऑफ नंबर्स म्हणजे विस्तारित स्वरूप जे संख्येचं लिहित होतो त्या विस्तारित स्वरूपामध्ये मी ही संख्या मांडली. पण आता बारकाईने जर विचार केला तर हे 50 कसं आलं तर 10 × 5 + 3. आता हे 10 ने का मल्टिप्लाय केलं, बरोबर आहे, कारण हा डिजिट कुठं आहे 10 प्लेसला म्हणजे त्याला 10 ने गुणावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे 10 × 5 + 3. मग आता अशाच पद्धतीनं पुढे बघा दी नंबर म्हणजे दी नंबर म्हणजे ती संख्या, असं मराठीवाले ती संख्या असं म्हणलेले. काय केले बघा, इथं ब्लॉक केलेला आहे, इथं वाय म्हणले +x, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे जो अंक हा अंक आहे तो युनिट प्लेसचा आहे, हा कुठला आहे 10 प्लेसचा आहे, हा एकक स्थानचा आहे, हा दशक स्थानचा आहे. आणि दशक स्थानच्या अंकाला किती गुणायला लागतं बघा बघू,
10 म्हणजे इथं काय अंक येणार आहे 10 येणार आहे म्हणजे 10y प्लस एक्स झालं. आलं लक्षात. चला पुढे जाऊया. आता पुढे काय सांगितलंय दी नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स असं म्हणलेलं आहे. इंटरचेंजिंग डिजिट्स मी थोडक्यात येतो बाळांनो म्हणजे अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या. अंकांची काय करायचे अदलाबदल करायची. अंकांची अदलाबदल केली म्हणजे एक्स आहे ते इथं आलं युनिट प्लेसचं 10 प्लेसला आणि हे 10 प्लेसचं इथे युनिट प्लेसला. मग इथं सुद्धा काय होईल बघा इथं हे असं दिलंय ब्लॉक दिलाय एक्स दिलाय प्लस वाय दिलाय म्हणजे इथं पहिली संख्या याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 10 ने गुणावं लागेल म्हणजे 10 एक्स अधिक वाय. आता पहिली कंडिशन दिली अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन पहिली अट दिली. काय दिली पहिल्या अटीनुसार ऍड अप a two-digit number and number obtained by interchanging the digits. If we add up both these two numbers, then we get answer 143. म्हणजे हे दोन संख्या म्हणजे मूळची संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या या दोघांचं जर ऍडिशन केली बेरीज केली तर काय येतं तर 143 उत्तर येतं. मग पहिलं दिलंय बघा 10y अधिक एक्स. परत इथं असा ब्लॉक दिलेला आहे तुम्हाला मोठा करतो मी. बरोबर उत्तर किती दिलंय तुम्हाला 143. आता बाळांनो जरा विचार करा याचा अर्थ जर कळला असेल तर मूळची संख्या 10y अधिक एक्स आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या 10x अधिक y. या दोघांची काय बेरीज किती येते 143. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल बाळांनो इथं तर 10x अधिक y हे ब्लॉक मध्ये लिहावं लागेल. ही मूळची संख्या आहे अंकाच्या अदलाबदल करून येणारे 10x अधिक y आहे त्यांची बेरीज 143. आता ही लाईक टर्म्स काढूया x प्लस x 10x म्हणजे किती आलं 11x. 10y प्लस y म्हणजे काय आलं 11y इक्वल टू 143 म्हणजे 143. बरोबर आहे. आता प्रत्येकाला 11 न डिवाइड होतंय बाळांनो का तर हे 11ची कसोटी याला लागू पडते. बरोबर आहे. म्हणून काय करावं लागेल इथं सुद्धा ब्लॉक आहे बघा तुमच्यात इथं ब्लॉक आहे इथंही ब्लॉक आहे. बरोबर आहे. आणि शेवटी म्हणलेले एक्स प्लस वाय इक्वल टू आता इथं दिलेलं नाही बाळा परंतु इथं काय झालंय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ह्याचं 11 निघून गेलं हे 11 ने इथं गुणलंय म्हणजे इथं 11 ने भागलेलं असणार. इथं हे 11 ने निघून गेले म्हणजे 11 ने इथं 11 निघून गेले म्हणजे इथं 11 ने भागलेलं असणार आहे. मग आता प्रत्येकाला हे काय केलेलं आहे तर डिवायडिंग each term by 11 हे लिहिलेलं नाही त्यांनी each term by 11 प्रत्येक पदास 11 ने भागलेले प्रत्येक पदास 11 ने भागून. बरोबर आहे. मग 11 ने भागलं कच्चं करूया आपल्याला कारण का ऍक्टिव्हिटी सुरू होत असताना तिथं ती काय क्रिया तिथं केल्या तरी चालतात किंवा कच्च्या केल्या तरी चालेल. 11 एके 11 बाकी राहिले 3 11 3 33 म्हणजे भागाकार किती येतो इथं तिथला अंक काय येणार आहे 13 येणार आणि हे इक्वेशन तुमचं पहिलं असणार आहे. म्हणजे x प्लस वाय इक्वल टू किती आलं 13 x अधिक y बरोबर 13 आलं. आता पुढे दुसरी कंडिशन दिलेली आहे. हे पहिलं इक्वेशन मिळालं बघा तुम्हाला पहिलं इक्वेशन मिळालं. आता दुसरी कंडिशन काय दिलेली आहे तर डिजिट ऍट युनिट प्लेस इक्वल टू बघा एकच स्थानचा अंक डिजिट ऍट युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानचा अंक बरोबर डिजिट ऍट टेन्स प्लेस म्हणजे दशक स्थानचा अंक याच्यापेक्षा हा जो आहे कोणता युनिट प्लेसचा अंक आहे म्हणजे दशक एकक स्थानचा अंक जो आहे तो 3 ने मोठा आहे. मग आता डिजिट ऍट युनिट प्लेस म्हणजे युनिट प्लेसचा डिजिट काय आहे एक्स आहे. एक्स बरोबर दशक स्थानचा अंक कोणता आहे तुमचा वाय अधिक हे +3 आहे. बरोबर आहे. मग प्लस वाय हे तिकडे आलं काय झालं मायनस झालं एक्स मायनस वाय इक्वल टू 3 आणि दिस इज इक्वेशन नंबर 2. आता ह्याचा ब्लॉक कुठे केले बघा तर इथं केलेलं आहे बघा
इथं ब्लॉक आहे, बरोबर आहे. आता काय करावं लागेल, आता इथं y एलिमिनेट करायचं आहे म्हणून त्यांनी सुद्धा ऍडिशन केलेलं आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 असं म्हणलेलं आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे आपण काय घेतो, इक्वेशन नंबर 1 + 2, बरोबर आहे. म्हणजे x + y = किती आले तुमचं 13, x - y = 3. ऍडिशन करतोय, x + x म्हणजे किती आलं 2x + y ला -y केलं, 13 + 3 बरोबर किती आलं 16. म्हणजे x बरोबर 16, 2 गुणाकार स्वरूपात आहे, त्याला भागाकार स्वरूपात. इथेही बऱ्याच ठिकाणी ब्लॉक केलेले आहेत, त्यांनी डायरेक्ट हे मांडलेले बघा. हे इथं 2x = इथं ब्लॉक ठेवलेला आहे. म्हणजे इथं ब्लॉक काय आहे 16 आणि x बरोबर किती येणार आहे, x बरोबर 8 येणार आहे. आता x बरोबर 8 ही किंमत यात भरूया. सबस्टिट्यूटिंग त्यांनी म्हटलेले बघा, सबस्टिट्यूटिंग x = 8 इन इक्वेशन 1 म्हणजे पहिल्या समीकरणामध्ये भरायचंय. पहिलं समीकरण काय आहे, x + y = 13. इथं तुमची किंमत जी आहे ती x ची किंमत मिळाली, किती x ची किंमत 8 अधिक हे y तसंच राहील बरोबर 13. इथं ब्लॉक केलेला आहे त्यांनी, म्हणजेच y बरोबर 13 - 8 ही एक कच्ची क्रिया करतोय आपण बाळांनो. आणि इथं मग काय येणार आहे, y बरोबर किती येईल तुम्हाला, y बरोबर 5 येईल, बरोबर आहे. सो 2 डिजिट नंबर, शेवटी 2 अंकी संख्या लिहावी लागेल. म्हणून ती 2 अंकी संख्या काय, 2 अंकी संख्या ओरिजिनल 2 अंकी संख्या कोणते 10y + x आहे, बरोबर 10y अधिक x बरोबर 10 गुणिले y ची व्हॅल्यू किती आहे 5 अधिक x किती आहे 8, 10 × 5 = 50 अधिक 8 बरोबर किती आलं 58. 50 अधिक 8 बरोबर 58, बरोबर आहे. अशा रीतीनं ही संख्या तुमची ओरिजिनल नंबर मिळेल. तुम्ही ही ऍक्टिव्हिटी आणि अगोदरची जी 2 उदाहरणं आहेत ती 2 उदाहरणं तुम्ही वहीत लिहून घ्या. याच्याशी संपर्कानं जी असणारी जी उदाहरणं आहेत ती मी तुम्हाला उदाहरणं व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवतो. त्यातली काही तुम्हाला सुटली तर पहा, अन्यथा आपण असं करू, ती उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. मी तुम्हाला ती उदाहरणं परत शिकवेन. आज इथंच थांबूया. पुन्हा एकदा सांगतोय की ग्रुपवर बरेचसे विद्यार्थ्यांचं जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार तेवढं व्ह्यूज येत नाहीत. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की सबस्क्राईब बरेचसे विद्यार्थी झालेले नाहीत. नको ते विद्यार्थी म्हणजे अन्य विद्यार्थी सबस्क्राईब झालेले, पण आपल्याला पाहिजे आवश्यक असणारे विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेले नाही. सबस्क्राईब करा, म्हणजे युट्यूबला व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी धन्यवाद. थांबूया.